Good afternoon to all of you. Myself Sarodhenita Panduranga. Our paper code is 2402. Paper second, environmental pollution and control. Environmental pollution and control. In previous lecture we study the air pollution and various types of pollutants, which is entering in the atmosphere and effects of air pollution. Now we study air pollution. This introduction is we see in a previous lecture, but now we start from this introduction. Air pollution is a mixture of solid particles and gases in the air, mainly contamination of air by introducing foreign particles into the air and atmosphere, and that disturbs the quality of air is called as the air pollution. Example, car emission, chemicals from factories, dust, pollen grains, suspended particles, etc. This is image that showing the एअर पोल्युशन. म्हणजे ह्या इमेजमध्ये आपण एअर पोल्युशन बघतोय, म्हणजे व्हेरियस टाईप्स ऑफ एक्झॉस्ट फ्रॉम द एक्झॉस्टमधनं जे एअर पोल्युशन बाहेर पडतंय त्याचं आपण त्या पोल्युटंट्सचे आपण टाईप बघतोय, किंवा ह्या पिक्चरमध्ये एक्झॅक्टली एअर पोल्युशन कसं होतं ते या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. नंतर सोर्सेस हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत, नॅचरल सोर्सेस अँड अँथ्रोपोजेनिक सोर्सेस. दिस इज द इमेज विच शो द सोर्स ऑफ एअर पोल्युशन. याच्यामध्ये बघा नॅचरल सोर्सेस दाखवले, स्टेशनरी सोर्सेस आहेत, पुन्हा नॅचरल आहेत, स्टेशनरी आहेत, मोबाईल सोर्सेस दाखवले आहेत. नॅचरल सोर्सेसमधून SO2, कार्बन मोनॉक्साईड, NO, CO2, NO2 म्हणजे प्रायमरी पोल्युटंट्स, आणि हे पुढचे SO3, HNO3 म्हणजे हे सेकंडरी पोल्युटंट्स ह्या इमेजमध्ये दाखवलेले आहेत. नंतर पोल्युटंट्स आर एलिमेंट्स, मॉलिक्युल्स अँड पार्टिकल्स इन्व्हॉल्ड इन द पोल्युशन. पोल्युशनमध्ये जे इन्व्हॉल्ड पार्टिकल्स आणि एलिमेंट्स आहेत त्याला आपण पोल्युटंट्स म्हणतो. मेनली पोल्युटंट्सचे दोन टाईप आहेत, प्रायमरी पोल्युटंट्स आणि सेकंडरी पोल्युटंट्स. प्रायमरी पोल्युटंट्स आर द पोल्युटंट्स इमिटेड डायरेक्टली फ्रॉम अ सोर्स, और सेकंडरी पोल्युटंट्स आर पोल्युटंट्स नॉट डायरेक्टली इमिटेड बट रिॲक्ट विथ द प्रायमरी पोल्युटंट. नंतर आहे क्रायटेरिया एअर पोल्युटंट. Criteria air pollutant. We see definition of a criteria air pollutant. Pollutants can harm health and environment as well as property damage is called as the criteria air pollutant. म्हणजे पोल्युटंट ते ह्युमन हेल्थला हार्म करतात आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटला हार्म करतात, आणि जो प्रॉपर्टी डॅमेज आहे त्याला डॅमेज करतात, त्याला आपण क्रायटेरिया एअर पोल्युटंट म्हणतो. दिस पोल्युटंट्स इन्क्लूड पार्टिकल पोल्युशन, ग्राउंड लेवल ओझोन. त्याच्यामध्ये म्हणजे मेनली क्रायटेरिया एअर पोल्युटंट जे आहेत ते 6 आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे पार्टिकल पोल्युशन आहे, जे पार्टिकल आहेत ते पार्टिकल इन्क्लूड होतात. नंतर ग्राउंड लेवल ओझोन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे आणि लीड आहे. म्हणजे हे जे 6 आहेत त्यांना आपण क्रायटेरिया एअर पोल्युटंट म्हणतो. आणि ह्या क्रायटेरिया एअर पोल्युटंटमुळं ह्युमन हेल्थ डॅमेज होते, ॲज वेल एज एन्व्हायरमेंट डॅमेज होतं. आणि जो प्रॉपर्टी डॅमेज आहे, प्रॉपर्टी म्हणजे हे कन्स्ट्रक्शनसाठी आपण जे मटेरियल वापरतो किंवा व्हेरियस टाईप्स ऑफ म्हणजे टॉवर असतात, पुन्हा कन्स्ट्रक्शन मटेरियल असतं, त्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो. ती प्रॉपर्टी जी डॅमेज होते ती या पोल्युटंटमुळे होते, म्हणून यांना क्रायटेरिया एअर पोल्युटंट म्हणतात. आणि मेनली क्रायटेरिया एअर पोल्युटंट्स हे 6 आहेत, म्हणजे टाईप्स म्हणता नाही येणार, पण त्याचे एक्झाम्पल हे 6 criteria air pollutants are found in the atmosphere or selected that are 6, that are first the particle, नंतर ground level ozone, carbon monoxide, sulfur dioxide, nitrogen dioxide and lead. This image show the criteria air pollutants. This first one shows the dust form, नंतर PM particulate matter आहे, particulate matter ची साईज दिली त्यांनी 10 and 2.5. नंतर NO2 कार्बन मोनॉक्साईड, नंतर SO2 सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, इथे ओझोन दाखवला आहे. नंतर इथं हिटिंग सीझन आहे, म्हणजे ह्या सर्वामुळं टेम्परेचर वाढतं किंवा हिटिंग सीझन होतं. इकडे डस्ट स्टॉर्म्स आहे, म्हणजे हे सर्व क्रायटेरिया एअर पोल्युटंट आहे. हे सर्व एका इमेजमध्ये यांनी दाखवले ते म्हणजे सेंट्रल हिटिंग अँड फॉसिल फ्युएल बर्न बेस्ड इंडस्ट्री. म्हणजे ह्या फर्स्ट इमेजमध्ये जे दाखवले आहे त्याच्यामध्ये सेंट्रल हिटिंग आणि फॉसिल फ्युएल बेस्ड इंडस्ट्रीज आहेत त्या दाखवलेल्या आहेत. नंतर ट्रॅफिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ट्रॅफिकमुळे जे काही एअर पोल्युटंट्स इमिट होतात ते क्रायटेरिया एअर पोल्युटंट आहेत. ते कोणते आहेत हे या इमेजमध्ये दाखवलेलं आहे. आणि ह्या सर्वांमुळे हिटिंग म्हणजे जे टेम्परेचर आहे ते वाढतं. म्हणजे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो एअर पोल्युटंटचा पोल्युशनचा इफेक्ट्स बघितला होता तो म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक ग्लोबल वॉर्मिंग बघितलं होतं. ते हे म्हणजे मेनली ग्लोबल वॉर्मिंग हे क्रायटेरिया एअर पोल्युटंटमुळे होतं, ह्या इमेजवरून असं दिसतं. नंतर सेकंड आहे सॅम्पलिंग अँड मॉनिटरिंग ऑफ अ पोल्युटंट. म्हणजे
सॅम्पलिंग, आता एअर पोल्युटंट आहेत, मग ते पोल्युटंट कसे कलेक्ट करायचे ॲटमॉस्फिअरमध्ये, आपण पोल्युशन होते मग ते आपण डिटेक्ट कसं करणार किंवा त्याची सॅम्पलिंग कशी करणार किंवा त्याचं मॉनिटरिंग कसं करणार, हे आपण ह्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. एअर सॅम्पलिंग रिलेटेड टू अनालिसिस ऑफ पोल्युटंट इज गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर सॅम्पलिंग कॅप्चरिंग द कंटॅमिनेशन फ्रॉम नोन व्हॉल्यूम ऑफ एअर, मेजरिंग द अमाऊंट ऑफ कंटॅमिनंट कॅप्चर अँड एक्सप्रेसिंग इट ॲज अ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एक एअर म्हणजे त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल फॉर हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर वापरतो, त्याला आपण HVAS असं म्हणतो, हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर. हे आपण बाहेर म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा इंडस्ट्रियल साईटमध्ये सिच्युएट म्हणजे ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये ग्लास फिल्टर पेपर केलेले असतात, म्हणजे हे प्रीवेटेड ग्लास फिल्टर पेपर असतात आणि त्या फिल्टर पेपरमधनं आपण म्हणजे त्याच्यामधनं एअर पास होते त्या फिल्टर पेपरमधनं आणि जे पोल्युटंट्स असतात ते त्या फिल्टर पेपरमधनं फिल्टर केले जातात आणि ते नंतर मग तो फिल्टर पेपर काढून आपण त्याचा वेट घेऊन मग त्याच्यामधून आपण त्यात प्रॅक्टिकल करणार आहोत. आपण त्या प्रॅक्टिकलमधनं आपण म्हणजे पोल्युटंट्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काढणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण त्याचं सॅम्पलिंग कसं करणार आहोत, तर सॅम्पलिंग हे मेनली HVAS हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलर आणि असे कित्येक प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपण सॅम्पलिंगसाठी वापरणार आहोत. द एअर इज पास थ्रू अ filter medium, normally a paper or solid, and liquid contaminants and solvents for gases. म्हणजे नॉर्मली लिक्विड पण असतात आणि सॉल्वंट फॉर गॅसेस पण असतात. द व्हॉल्यूम ऑफ एअर इज मेजर्ड अगेन्स्ट द अमाऊंट ऑफ कंटॅमिनंट्स कॅप्चर. म्हणजे एअरचा जो व्हॉल्यूम आहे त्याच्या अगेन्स्ट आपण अमाऊंट ऑफ कंटॅमिनंट कॅप्चर म्हणजे आपण किती कंटॅमिनंट कॅप्चर केले ते बघणार आहोत. दिस गिव्स द कॉन्सन्ट्रेशन, ते आपल्याला कॉन्सन्ट्रेशन देणार, विच इज एक्सप्रेस्ड आयदर ॲज अ मिलीग्राम पर क्युबिक मीटर और पार्ट्स पर मिलियन. आपण HVASनी किंवा हाय व्हॉल्यूम एअर सॅम्पलरनी जे व्हॉल्यूम किंवा जे कंटॅमिनंट्स आपण कॅप्चर करणार आहोत ते आपण पार्ट्स PPM मध्ये घेणार आहोत. द व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॅल्क्युलेटेड by multiplying the flow rate थ्रू फिल्टर मीडियम बाय द टाईम इन अ मिनिट. म्हणजे जे फिल्टर मीडियम असतं ते टाईम इन अ मिनिटमध्ये आपण कॅप्चर करणार आहोत. अशा प्रकारे एअर सॅम्पलिंग करतात. नंतर आहे टाईप्स ऑफ अ कंटॅमिनंट्स. कंटॅमिनंट्स आहेत तर कोणकोणत्या प्रकारचे कंटॅमिनंट्स हे ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत. देअर आर मेनली 3 टाईप्स ऑफ अ कंटॅमिनंट अकॉर्डिंग टू देअर फिजिकल प्रॉपर्टीज. पहिलं आहे पर्टिक्युलेट्स, दुसरे आहेत व्हेपर्स आणि तिसरे आहेत गॅसेस. पर्टिक्युलेट्सच्या फॉर्ममध्ये पोल्युटंट्स हे ॲटमॉस्फिअरमध्ये सापडतात, नंतर व्हेपर्सच्या फॉर्ममध्ये पण पोल्युटंट्स सापडतात आणि गॅसेसच्या फॉर्ममध्ये पण पोल्युटंट्स ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला सापडतात. नंतर पर्टिक्युलेट्स कॅन बी फर्दर सबडिवायडेड इंटू 5 टाईप्स. म्हणजे जे पर्टिक्युलेट्स आहेत ते सबडिवायडेड होतात 5 टाईप्समध्ये. त्याच्यामध्ये पहिलं आहे एरोसोल्स, नंतर डस्ट आहे, नंतर फ्युम्स आहे, नंतर स्मोक्स आहेत आणि नंतर मिस्ट्स आहेत. म्हणजे हे जे 5 प्रकार आहेत हे पर्टिक्युलेट्सचे प्रकार आहेत. त्याला आपण PM म्हणतो, SPM पण म्हणतो, पर्टिक्युलेट मॅटर और सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर असंही आपण त्याला म्हणू शकतो. नंतर ही पुढची स्लाईड आहे एअर सॅम्पलिंग बेस्ड ऑन द पर्टिक्युलेट पोल्युटंट्स. म्हणजे एअर जे सॅम्पलिंग होतं ते पोल्युटंट्सच्या ह्याच्यावर बेस्ड होतं किंवा आपण ते जे सॅम्पलिंग आहे ते डिटेक्ट करण्यासाठी आपण कोणकोणत्या टेक्निक वापरणार किंवा ते सॅम्पलिंगसाठी आपण कोणत्या टेक्निक वापरणार. त्याच्यामध्ये पहिली आहे सेडिमेंटेशन आहे, नंतर फिल्ट्रेशन आहे, इम्पिंजमेंट आहे, प्रेसिपिटेशन आहे, थर्मल प्रेसिपिटेशन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन आहे. म्हणजे या ज्या टेक्निक वापरून आपण एअर पोल्युशनचे सॅम्पलिंग करणार आहोत आणि त्याचं मॉनिटरिंग करणार आहोत, ह्या टेक्निक आपण एअर पोल्युशनच्या सॅम्पलिंगसाठी वापरणार आहोत. तर ही आहे सेडिमेंटेशन, नंतर फिल्ट्रेशन आहे, नंतर इम्पिंजमेंट आहे, नंतर प्रेसिपिटेशन आहे, नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन आहे. या ज्या सर्व टेक्निक आहे या आपण एअर पोल्युशनच्या सॅम्पलिंगसाठी किंवा एअर सॅम्पलिंगसाठी करणार आहोत पर्टिक्युलेट पोल्युशनच्या. त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. फर्स्टली आपण आत्तापर्यंतच्या 2 लेक्चरमध्ये आपण एअर पोल्युशनचं इंट्रोडक्शन पाहिले, एअर पोल्युशनचे सोर्सेस पाहिले, त्याचे पोल्युटंट्स पाहिले, पोल्युटंट्सचे टाईप पाहिले. नंतर याच्यामध्ये आपण मेनली आज क्रायटेरिया एअर पोल्युटंट्स पाहिले नवीन, आणि नंतर आत्ता पाहिलं आपण एअर पोल्युशनचं मॉनिटरिंग कसं करतात, सॅम्पलिंग कसं करतात किंवा एअर पोल्युटंटचं, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिले किंवा आपण आणि मेनली टाईप्स ऑफ कंटॅमिनंट्स आर वी सी इन टुडेज लेक्चर. आणि त्यानंतर आपण एअर सॅम्पलिंग बेस्ड ऑन द पर्टिक्युलेट पोल्युटंट्स त्याच्या मेथड बघितल्या. त्या म्हणजे सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, इम्पिंजमेंट, प्रेसिपिटेशन, थर्मल प्रेसिपिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन. और these techniques we detail study in tomorrow's lecture or next lecture. म्हणजे याच्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही यू कॅन आस्क मी थ्रू मेसेज. थँक्यू.